महाराष्ट्रामध्ये उपेक्षितांची, वंचितांची आणि गरीब मराठा, मुस्लिम आणि इतर यांची ही नवीन वाटचाल आम्ही त्या ठिकाणी मानतोय। या वाटचालीला समूह पाठिंबा देईल अशी अपेक्षा आम्ही त्या ठिकाणी धरतोय। दुसरं सगळ्यात महत्त्वाचा जो निर्णय झाला तो म्हणजे राजकारण आणि इलेक्शन यामध्ये प्रचंड पैसा खर्च केला जातो, वापरला जातो। आणि त्यामुळे निवडून गेल्याची बांधिलकी ही मतदाराबरोबर राहत नाही, तर त्याला ज्यांनी डोनेशन दिलं त्याच्याशी त्याची बांधिलकी होते। ही परिस्थिती होऊ नये म्हणून गावागावानेच आणि कार्यकर्त्यांनी प्रचार सुरुवात केला पाहिजे। शासनाने नेमून दिलेल्या खर्चाच्या मर्यादेच्या आतमध्येच किंवा त्याच्यापेक्षा अर्ध्या खर्चामध्ये या निवडणुका पार पडतील असं प्रयत्न आमच्याकडून त्या ठिकाणी होणार आहे। पैशाचा रोल हा इलिमिनेट करता येणार नाही, पण मिनिमाइज करण्याची कालचा निर्णय आमचा त्या ठिकाणी झाला, जेणेकरून इंग्रजीमध्ये ज्याला डिझर्विंग उमेदवार आपण म्हणतो त्याला उमेदवारी मिळेल। आणि आज जे आयाराम गयारामाचं जे राजकारण आहे, मला इथे उमेदवारी मिळाली नाही तर मी त्या पक्षामध्ये जातो, हे आपल्याला असताना थांबवता येईल अशी परिस्थिती आहे। तेव्हा हे जे निर्णय झाले कालच्या बैठकीमधले जरांगे पाटील यांच्याबरोबरचे ते मी आपल्यासमोर या ठिकाणी मांडलेले आहेत। दुसऱ्या बाजूस कालची जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये मी आत्तापर्यंत आपल्याला जे सांगितलं त्याच्यावरती सुद्धा चर्चा झाली आणि आपण हे पुढे घेऊन गेलो पाहिजे असा निर्णय त्या ठिकाणी झाला। दुसरं, पहिल्या फेजमधले जे उमेदवार आहेत त्यांची नावंही निश्चित करण्यात आलेली आहेत। भंडारा गोंदिया मतदारसंघामध्ये संजय गजानन केवट दिवर समाजाचे आहेत। गडचिरोली चिमूर मतदारसंघामध्ये हितेश पांडुरंग मडावी हे गौंड समाजाचे आहेत। चंद्रपूर राजेश वारलूजी बेले हे उमेदवार आहेत, तेली समाजाचे आहेत। बुलढाणा वसंत राजाराम मगर हे माळी समाजाचे आहेत। अकोल्याहून मी स्वतः उमेदवार आहे। अमरावतीमध्ये कुमारी प्राजक्ता तारकेश्वर पिल्लेवान या राखीव मतदारसंघामधल्या उमेदवार आहेत। वर्धा प्रोफेसर राजेंद्र साळुंके हे कुणबी समाजाचे उमेदवार आहेत। यवतमाळ वाशिम खेमसिंग प्रतापराव पवार हे बंजारा समाजाचे उमेदवार आहेत। याच्याच बरोबर ओबीसींची असणारी जो नवीन पक्ष स्थापन झालेला आहे ओबीसी बहुजन पार्टी, त्यांनी आम्हाला मध्यंतरी कळवलं होतं की सांगली मतदारसंघामध्ये प्रकाश शेंडगे हे लढतील। ते जर लढले तर त्यांचा आमचा पाठिंबा त्या ठिकाणी राहणार आहे।
दुसरं रामटेक मतदारसंघ जो आहे, या रामटेक मतदारसंघातला उमेदवाराचं नाव हे आम्ही 4 वाजता घोषित त्या ठिकाणी करणार आहोत। त्याच्यातला महत्त्वाचा निर्णय काल जो झाला तो म्हणजे नागपूर पार्लमेंटरी कॉन्स्टिट्युन्सीमध्ये काँग्रेस पक्षाचं म्हणजे इंडियन नॅशनल काँग्रेस पक्षाचे जे उमेदवार आहेत, पार्लमेंटरी कॉन्स्टिट्युन्सी 10 नागपूर, त्यांना वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा आहे। माझं निवेदन संपलेलं आहे। प्रश्न उत्तरं आज नाहीत। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।